दिबा पाटील साहेबांना मानवंदना करतो। आजचा शुभ दिवस म्हणजे दत्त जयंती, ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही अवतारांचा एक रूप जयंती असलेला आजचा सोहळा। या दिवसानिमित्त मी या महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला सांगू इच्छितो की इथे नवी आंतरराष्ट्रीय विमानतळ आम्ही प्रकल्प बाधित म्हणून समितीच्या माध्यमातून चतुर्थ श्रेणीमध्ये भारत विकास ग्रुप या कंपनीकडे जे इथले स्थानिक मॅनेजर आहेत हरीश गणवंत यांच्याकडे वारंवार फॉलोअप करत होतो। त्यांच्याकडे दिलेले आम्ही कुठेसुद्धा आमचे फॉर्मचे आहेत त्यांच्यासोबत घेतलेले। 4 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे आम्ही या प्रकल्पाची लिस्ट आम्ही त्यांना दिली होती चतुर्थ श्रेणीसाठी, ट्रेनिंगसाठी आणि जॉबला लावण्यासाठी। परंतु हरीश गणवंत हे वारंवार आम्हाला दिरंगाई करून टाळाटाळ करण्यात आली। त्यांचा हेतू हा वेगळा होता। त्यांनी 4 नोव्हेंबर रोजी मला कॉल करून अनधिकृत ऑफिसला नेरूळ SIES या कॉलेजच्या एखाद्या छोट्याशा कॅबिनमध्ये बोलून घेतलं आणि आमच्याकडनं त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की तुमची मुलं इथले प्रकल्पस्थ कामाला लावायचे असतील तर प्रत्येक व्यक्तीमागे 1 लाख रुपये हे मला देण्यात यावे अशी मागणी केली। परंतु आम्ही दिबा यांचे हे आमच्या रक्तात त्यांचा रक्त संचतोय, त्यामुळं आम्ही त्यांच्या लाचखोरीला पूर्णपणे नकार दिला। पुढे काही दिवसांनी संपर्क साधला असता नोकरी लावण्यासंदर्भात आमच्याशी त्यांनी संपर्क तोडला। या लाचखोरी संदर्भात आम्ही मागील 2 दिवसापूर्वीच त्यांच्या लाचखोरी संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन तसेच कमिशनर ऑफिस यांच्याकडे यांची तक्रार दाखल केली आहे आणि FIR सुद्धा यांच्यावरती आम्ही करणार आहोत। जर आमच्या प्रकल्पासंदर्भात घणाघात करत असतील हे कदापि आम्ही सहन करणार नाहीत आणि असे जे दलाल आहेत या अधिकाऱ्यांच्या संलग्न इतर कोणी दलाल असतील हे आम्ही हटवण्याचं काम करण्यात आहे। मी BVG ग्रुपचे जे चेअरमॅन आहेत हनुमंत गडसाहेब यांना मी आवाहन करू इच्छितो, पट्टी करा आणि सखोल चौकशी करा याच्या निगडीत कोण व्यक्ती यांचे दलाली करत आहेत पैसे घेण्यासाठी। आणि तुम्हाला हेही आधी सांगू शकतो की आमच्याकडनं हे उचल करून हे कंपनी सोडणार होते। यांचे ठोस पुरावे आमच्या बात वरिष्ठ अधिकारी भोसले यांना सुद्धा आम्ही संपर्क करून सांगितला की तुमचे गणवंत अधिकारी आहेत जे आमच्याकडनं पैसे म्हणजे त्यांचे पूर्णपणे यांचे ठोस पुरावे सुद्धा आहेत। मी महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करेन की या आमच्या प्रकल्पात असताना असे व्यक्ती जर पैसे मागत असतील, दलाली करत असतील, येत्या 5 दिवसात आम्ही या विमानतळ गेटला आम्ही अमरण उपोषण करणार आहोत। याची आपण दखल घ्यावी। जोपर्यंत आम्हाला न्याय हक्क मिळत नाही, आमच्या प्रकल्पात 100% नोकरी लागत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असे मी आव्हान व्यक्त करतो। नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। दिबा पाटील साहेबांचा, दिबा पाटील साहेबांचा। शेतकऱ्यांच्या मुलांना काम मिळावं, नोकऱ्या मिळाव्या म्हणून आम्ही वारंवार नोव्हेंबरपासून 1 महिना झाला की आम्ही प्रयत्न करतोय। सप्टेंबरपासून आमचा कागदोपत्री संपर्क चालू आहे आणि नोव्हेंबरला त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलांना आम्ही नोकऱ्या देणार। पण आता आमचे सहकारी सचिन यांनी सांगितलं की आम्हाला एका व्यक्तीस 1 लाख रुपये द्या, आम्ही तुमची 50 पोरं कामाला लावतो। पण पहिल्यांदा आम्ही ह्या विषयाचा निषेध करतोय। धिक्कार आहे अशा अधिकाऱ्यांचा की इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्यासाठी पैशाची मागणी करतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करतात। आता 27 गाव समितीच्या ग्रुपवर चर्चा चालू आहे की आपल्या प्रकल्पग्रस्त मुलांना 5-5 वेळा इंटरव्ह्यू घ्यावे लागतात आणि बाहेरून आलेल्या मुलांना 2 इंटरव्ह्यूमध्ये पास करतात आणि कामावर रुजू करतात। ही वस्तुस्थिती आहे आणि स्थानिक आमदार काय म्हणतात की 27 गाव समितीच्या माध्यमातून सर्व प्रकल्पग्रस्त मुलं कामाला लागणार आहेत, लागलेली आहेत आणि सर्व समाधानी आहेत। मग जर इथले प्रकल्पग्रस्त समाधानी असते तर हा दुसरा प्रवाह तयार झाला नसता। कारण पहिल्या समितीनं ज्या आरेरावीप्रमाणे हा कारभार चालू ठेवला आणि इथल्या स्थानिक आमदारांनी आरेरावीप्रमाणे कारभार चालू ठेवला आहे, तर त्या अनुषंगानं आम्ही त्यांना कंटाळून बाजूला पडलोत आणि आमचा एक मानस आहे की आम्ही प्रयत्न करून आमच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा आहे। आताच आपल्याला सांगितलं की सचिन साहेबांनी की आम्ही येत्या 5-6 दिवसात अमरण उपोषण करणार आहोत। हे निश्चित, कारण ह्या मुजोर झालेल्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या स्थानिक आमदारांना जी त्यांची मुजुरी चालू आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी व त्यांच्या नाकावर ठेचून
आम्ही आमच्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळवून देणार, एवढं बोलून मी माझे विचार संपवतो. नमस्कार. की लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, याचे मागे नाव आहे अजून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. जोपर्यंत लोकनेते दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट इथं नाव होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालू असणार आहे. त्याचप्रमाणे आमची 10 गावाची घरंदारं गेलीत, त्याच्यानंतर 5 गावाची आमची जमिनी गेल्यात. पहिल्यांदा प्राधान्य आमच्या 15 गावांना, त्याच्यानंतर 27 गाव किंवा अजून 270 गावं असतील. आणि ती यादी दुसऱ्या समितीकडे दिली आणि तिकडनं फोन करायला लावले. याचा अर्थ हे कुठेतरी विकले गेलेले आहेत. आज जर त्यांना ते सांगतात की आम्हाला इथं स्थानिक आमदारांचा किंवा इथल्या पुढाऱ्यांचा दबाव आहे, तर तो दबाव त्यांनी काढून टाकला पाहिजे. कारण इथं स्थानिक पुढारी 12 वर्ष आम्ही संघर्ष केला पुनर्वसनासाठी, तेव्हा नव्हते. आज आमची जेव्हा घरदारं गेली तेव्हा आम्हाला प्रत्येकाला इथं नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. आणि त्याचप्रमाणे आश्वासनासाठी कुठल्याही आमदाराची किंवा कोणाची गरज नाही. आज आमची सुद्धा लोकनेते दिवा पाटील भूमिपुत्र सामाजिक संस्था आहे, त्यामार्फत आम्ही जे काय सचिन केनिया असतील, मच्छिंद्र, या सर्व मंडळींनी खूप मेहनत घेऊन ही यादी बनवली होती. पण ती यादीसुद्धा दुसऱ्या संस्थेला देऊन त्यांच्यामार्फत मुलांना फोन केले. तीच मुलं आम्हाला सांगतात की बाबा साहेब फोन आम्हाला येतात पण त्यांच्याकडून येतात. याचा अर्थ तुम्ही ती यादी तिकडे दिली. प्रश्न असा आहे, मुलं कामाला लागली पाहिजे, हा आमचा सामाजिक आमचा उदात्त हेतू आहे. परंतु जर आता आमचे मित्र सचिन केनी यांनी सांगितल्याप्रमाणे जर इथं पैशाची देवाणघेवाण होत असेल तर मात्र आम्ही ते सहन करणार नाही. आम्ही ठासून सांगतो, मग तो कोणीही असू दे, जर इथं नोकरीसाठी पैशाची देवाणघेवाण होत असेल तर तिथंच आम्ही त्याला नागडा करून मारू, असं इथं ठामपणे. इथे OCS कंपनी आहे किंवा अजून अम्मा कंपनी असेल किंवा वेगवेगळ्या कंपन्या, इथं 30 वेगवेगळ्या कंपन्या येणार आहेत. त्या सर्वांना आम्ही आवाहन करतो की जेव्हा आम्ही तुम्हाला पत्र देऊ तेव्हा आमच्याशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल. अदानीच्या शर्माजी यांना आम्ही जवळजवळ पत्र दिलं 1 महिन्यापासून, त्यांनी अजून आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही. भविष्यात त्यांना देखील आवाहन करतो, जर तुम्ही आमच्या पत्राला उत्तर दिलं नाही किंवा आम्हाला जर मीटिंगसाठी बोलवलं नाही तर त्याचे परिणाम हे वेगळे असतील. त्याचप्रमाणे येत्या काही कालावधीत आमचा इथे उपोषण असेल, या दलाली विरोधात उपोषण असेल. कोणी तो घेत असेल, मग तो इथला स्थानिक पुढारी असेल किंवा अजून कोणी इथले कार्यकर्ते असतील वेगळे, पण आम्ही आहोत दिवाणचे वंशज. लोकनेते दिवा पाटील साहेबांचं जोपर्यंत नाव या विमानतळाला लागत नाही आणि आमच्या मुलांचा हक्क आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालू असणार आहे. एवढं बोलतो आणि तूर्त इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नोकऱ्या देणार नाही, कोण म्हणते नोकऱ्या देणार नाही. विमानतळ